महत्वाची मॅच मेगा फायनल ग्रँड फिनाले 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल अमृतवाडी प्रीमियर लीगचा पहिल्याच बॉल वरती हिट करण्याचा प्रयत्न एक सिंगल कंप्लीट केली जाते. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली आहे आणि एक धाव फलकावरती लागलेले आहे. दत्तकृपा 11 विरोधामध्ये छत्रपती फायटर्स. दोन्ही टीम्स तगड्या आहेत. इम्पॉर्टंट मॅच जो जिता वही सिकंदर. यावेळेसचा बॉल नो बॉल +1 टोटल 2 धावा. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आले बॉलला फील्ड करतायत. एक सिंगल कंप्लीट केली जाते. 1 के 7 कहाणी आगे. जबरदस्त मॅचेस आपण पाहतोय. 4 धावा स्कोरबोर्ड वरती. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल गॅप मध्ये खेळलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे फरार. चौकार. 4 धावांचा वार. मेगा फायनल मध्ये मोठ्या अगदी संख्येनं प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौकाराच्या मदतीनं धावफलक 8 धावा स्कोरबोर्ड वरती लागतायत. 8 रन्स. पुन्हा एकदा त्याच रिजन मधून बॉल फरार होतोय. लगातारचे दोन्ही बॉल निघाले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यावेळेस आपण पाहतो अमर यांच्या बॅट मधून दोन्ही बॉल बाउंड्री लाईन ओलांडतायत. जबरदस्त बॅटिंग केली जाते आणि चौकाराच्या मदतीने टोटल 12 धावा स्कोरबोर्ड वरती लागत असताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही टीम्स तगड्या आहेत. दोन्ही टीम्स मध्ये ताकद आहे. जो जिता वही सिकंदर. जो संघ जिंकेल. पुन्हा एकदा त्याच रिजन मधून तिसरा बॉल देखील 4 धावांसाठीच निघाले आपल्या डगआउटच्या दिशेनं. जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये केली आहे. आणि टोटल 16 रन स्कोरबोर्ड वरती लागतायत. स्ट्राईक बॉलरच्या विरोधामध्ये हल्ला चढवलाय. फुल टॉस बॉल आहे. त्याच रिजन मध्ये खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आले पायाच्या साह्याने बॉल थांबवला. एक सिंगल कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीने पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती दाखतायत 17 रन. अमर यांची बॅट तळपली आहे या मॅच मध्ये. 17 रन्स ऑन द बोर्ड. 17 धावा पहिल्या ओव्हरच्या अखेरीस स्कोरबोर्ड वरती लागत असताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 अझीम पटवेकर. षटक क्रमांक 2 हटवण्यासाठी राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉलच गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि 4 धावांसाठी चौकार. पुन्हा एकदा हा बॉल अगदी बाउन्स बॉल थांबवला. एक टप्पा घेत सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावला आणि आता स्ट्रायकिंग एंड वरती अभय. टॅप केलाय बॉल. 1 धावेसाठी डिक्लेअर 1. जबरदस्त मॅच. एका बाजूला छत्रपती फायटर्सचा संघर्ष करून या ठिकाणी पोहोचलाय तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अर्थातच दत्तकृपा 11 या टीमला अनबिटेबल टीम आहे. आतापर्यंत पराभव काय असतो या टीमला माहिती नाही. अनस्टॉपेबल राहिलेत. पुन्हा एकदा गॅप मध्ये स्ट्रोक खेळला जातोय. अभय शिर्के 1 मॅन शो 1 मॅन आर्मी. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग करत असताना अभय पाहायला मिळत आहेत. सुपर क्लासिकल मॅच. जबरदस्त सामना. क्षेत्ररक्षक आले बॉल थांबवला पायाच्या साह्यानं. सौरभ भिलारे टीम ओनर. एक सिंगल कंप्लीट. स्ट्राईक वरती आता अमर. गॅप मध्ये फटका खेळलाय. 4 धावांसाठी करारा प्रहार. ये रास्ते हे 4 के मिलेंगे रन 4 तो बेडा होगा पार. चौकार. 4चा वार. टोटल धाव फलक 32 स्कोरबोर्ड वरती 32 रन. दोन ओव्हरचा खेळ संपलाय आणि 32 रन स्कोरबोर्ड वरती. पहिल्या ओव्हर मध्ये 3 चौकार अमर यांनी खेळले. दुसऱ्या ओव्हर मध्ये 3 चौकार आलेत. अभय शिर्के समोर बॉलिंग मार्क वरती अभि जाधव. हा स्ट्रोक बसलाय. बॉल हवेमध्ये कॅच पकडला जातोय. अभय शिर्के बॅक टू डग आउट. महत्वाची विकेट.
ओ युटी आउट फलंदाज बॉट पहिला धक्का टीम दत्तकृपा 11 ला. अभय शिर्के बाद झाले आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आता स्वतः टीम ओनर अक्षय सपकाळ मैदानाच्या आतमध्ये दाखल टीम ओनरच्या भूमिकेमध्ये आहेत. अभिषेक जाधव राईट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल कॅप मध्ये खेळलाय. 2 क्षेत्ररक्षकांची दरी मधून 4 धावांसाठी फरार. चौकार. चांगली बॅटिंग केली जाते. बॅक टू बॅक चौकार वसूल करण्यामध्ये यश मिळतंय. डिक्लेरेशन झोनच्या दिशेने बॉल चाललाय. 1 धाव कंप्लीट केली जाते. स्ट्राईक रोटेट. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्येच बॉल चाललाय. 1 धावेसाठी बॅक टू बॅक 2 सिंगल 2 धावा आलेल्या आहेत बॅक टू बॅक. टोटल स्कोर बोर्ड वरती 38 रन. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना डिस्कशन इज ऑलवेज बेटर दॅन ऍडजस्टमेंट. आधीचा विचार विनिमय नंतरच्या ऍडजस्टमेंट पेक्षा बरा आहे आणि तो विचार विनिमय झालाय. महत्वाची मॅच आहे. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल त्यानंतर 1 धाव. अशा टोटल 2 धावा. 1 के साथ 2 भी लिख लीजिए. गॅप मध्ये परफेक्ट मिडल. 4 धावांसाठी बाउंड्री लाईन ओलांडून 10 बॉल. चौकार. 4 धावा. जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये केली जाते. टीम ओनर यांच्या माध्यमातून देखील स्कोर कार्ड आता 44. बॅकफुटवर आले. गॅप मध्ये फटकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. अगदी संपूर्ण लहान जे खेळाडू आहेत त्यांच्या माध्यमातून संपूर्ण टीमला चेअर ऑफ केलं जात आहे. प्रोत्साहित केलं जात आहे. आणि स्कोर बोर्ड वरती लागतायत 48 रन. 48. हा बॉल हवेतून फलंदाज बाद होतोय. नवीन बॅटर किरण. याही खेळाडूला ऑप्शन मध्ये आपण जर पाहिलं तर चांगली बोली लागली आहे आणि एक युवा खेळाडू आहे. मागचं पर्व गाजवलंय. किरण मैदानाच्या आतमध्ये दाखल. पहिलाच बॉल किरण यांनी ठोकलाय. गॅप मधून फरार होतोय बॉल. 4 धावांसाठी येतोय चौकार. 1 डाऊन ला आल्यानंतर किरण यांच्या बॅट मधून देखील दर्जेदार स्ट्रोक येतोय. ब्रँडेड हिट पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा टॅप स्ट्रोक केलाय. लगातारचा दुसरा बॉल बाउंड्री लाईन ओलांडतोय. 2 बॉल आणि 2 चौकार. जबरदस्त बॅटिंग आणि स्कोर बोर्ड वरती तब्बल 56. अब तक 56. 56. तिसरा बॉल देखील ऑन साइडलाच खेळला जातो. क्षेत्ररक्षक आलेत. 1 सिंगल कंप्लीट. गॅप मध्ये स्ट्रोक चाललाय 4 धावांसाठीच. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक्झिक्युशन अप्रतिम. 2 क्षेत्ररक्षकांना बरोबर गॅप शोधलाय आणि या ठिकाणी टीम ओनर यांचे देखील ब्लास्ट पाहायला मिळत आहेत. जबरदस्त बॅटिंग. हा स्ट्रोक फसलाय. क्षेत्ररक्षक आलेत. बॉल फील्ड केला जातो. 1 सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना बॅटर बाद. 1 धावेच्या मदतीनं धाव फलकावरती लागल्या. 4 ओव्हरच्या अखेरीस टोटल 62 धावा. मॅच जिंकण्यासाठी 63 ची गरज. 24 बॉल 63. पहा हायएस्ट स्कोर मेगा फायनल मध्ये बनवलाय दत्तकृपा 11 या टीमनं.
6 मधले 6च्या 6 विजय दत्तकृपा 11च्या माध्यमातून अमृतवाडी प्रीमियर लीग मध्ये प्रस्थापित केलेत आणि आता शेवटच्या सामन्यामध्ये हायेस्ट स्कोर एक चांगला बेंचमार्क सेट केलाय. एक मोठा टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. जबरदस्त बॅटिंग राहिली. अभय शिर्के यांनी सुरुवात चांगली केली, त्यासोबत त्यांना साथ मिळाली ते टीम ओनर अक्षय झपकाळ यांची आणि वेल फिनिश अगदी फिनिशिंग टच देण्याचं काम किरण यांच्या माध्यमातून केलं गेलं. 63 धावांचं लक्ष आहे, परंतु समोरच्या संघामध्ये देखील तितकीच तगडी बॅटिंग लाईनअप आहे हे देखील विसरून चालणार नाही, कारण छत्रपती फायटर्स या संघामध्ये देखील जबरदस्त बॅटिंग लाईनअप आहे. 24 बॉल 63 म्हणजे या मॅच मध्ये 13 ते 14 चौकार ठोकावे लागतील. सलामीच्या बॅटिंगच्या भूमिकेमध्ये टीम ओनर मैदानामध्ये दाखल होत आहेत. सौरभ भिलारे मागच्या मॅचचे हिरो आणि त्यांच्या सोबतीला फौजी प्रतीक शिंदे. बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक हाताळण्यासाठी, पहिली ओव्हर हाताळण्यासाठी ओव्हर नंबर फर्स्ट आदिल शेख मैदानामध्ये दाखल होत आहेत. सौरभ स्ट्रायकिंग एंड वरती रेडी. पहिल्याच बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू. डॉट बॉल ला देखील आता जल्लोष होतोय छोट्या खेळाडूंकडून. टॅप स्ट्रोक खेळलाय, क्षेत्ररक्षक आलेत, बॉलला फील्ड करतायत किरण. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट केली जाते. 1-7 कहाणी आगे. स्कोरबोर्ड वरती टोटल धावा लागतात आता. एक धाव धावफलकावरती लागले. ग्रँड फिनालेची मॅच आहे, मेगा फायनल. जो संघ जिंकेल तो 25,000 रुपयेचा कॅच प्राइजचा मानकरी. टॅप स्ट्रोक खेळला जातोय पुन्हा एकदा. एक सिंगलच कंप्लीट केली जाते. धावफलक 2. गॅप मध्ये फटका 4 धावांसाठी. अप्रतिम स्ट्रोक लॉंग ऑफ रिजन मध्ये करारा प्रहार आहे. सौरभ यांचा हा स्ट्रोक ट्रेडमार्क स्ट्रोक आहे. सरळ बॅटनं एक नेत्रदीपक फटका. अशा स्ट्रोकची गरज आहे आता इथून पुढे. 6 रनचं स्कोरबोर्ड वरती. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 रन कंप्लीट केली जाते. क्षेत्ररक्षक आहेत त्या रिजन मध्ये चांगला बॉल फील्ड करतायत. 1 रन सिंगल कंप्लीट केली जाते. 1-7 कहाणी आगे. 8 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस. 8 रन टोटल. 63 ची गरज आहे. 18 बॉल आणि 55 ची गरज. हो, शरीरावरती बॉल जातोय. डॉट बॉल. चांगला बॉल. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. एक सिंगल घेतली. एकाच धावेवरती थांबवलं जात आहे. ऐसे कहाणी नाही चलेगी. चौकार आणि या ठिकाणी मोठे हिटच करावे लागतील. 2-3 चौकार अशा मोठ्या धावा. सिंगल न जास्त काही फरक पडणार नाही. टॅप स्ट्रोक खेळाय. क्षेत्ररक्षक आले, हिट करण्याचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट. 10 धावा धावफलकावरती लागतात. 10.
गॅप मध्ये स्ट्रोक, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा बॉल बाउंड्री लाईन ओलांडतोय. जबरदस्त बॅटिंग केली जाते आणि धावफलकाला आकार आणला. 18 रन धावफलकावरती लागतात. मॅच जिंकण्यासाठी तब्बल 63 ची गरज आहे. येणारे 12 बॉल आणि 45 ची गरज. प्रत्येक बॉल वरती चौकार शोधण्याचा प्रयत्न करावा लागेल आता इथून पुढे. अभय शिर्के बॉलिंग मार्क वरती. जबरदस्त खेळ राहिला या संपूर्ण मॅच मध्ये, टुर्नामेंट मध्ये. एक धाव मिळेल. एक सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगल कंप्लीट केली जाईल. अभय शिर्के बॉलिंग मार्क वरती. हा बॉल ऑन साइडलाच खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. बॉल बाउंड्री लाईन ओलांडेल 4 धावांसाठी. 4 के 7 कहाणी आगे. स्कोर बोर्ड आता 25 या धावसंख्येवरती. अमृतवाडी प्रीमियर लीगचा अप्रतिम पर्व आपण अनुभवतोय. 25 धावा स्कोरबोर्ड वरती लागत असताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा हिट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट केली गेली. डॉट बॉल, व्हाईट बॉल. एक धाव कंप्लीट केली जाते आणि ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला. 3 षटकांच्या खेळी स्कोरबोर्ड वरती 28 रन आहेत. म्हणजे आता संपूर्ण मॅच वरती वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न विजयाच्या दिशेनं मेगा फायनल मध्ये घोडदौड करत असताना टीम दत्तकृपा 11 हा संघ पाहायला मिळतोय. 6 बॉल आणि 35 ची गरज. त्याचप्रमाणे या ठिकाणी शुभागमन होत आहे. विद्यासागर व्हरायटीज पाचवडचे सर्वे सर्वा शंकर निकम यांचं शुभागमन झाले. मनापासून स्वागत. व्हाईट बॉल. कोलवा टप्प्याचा बॉल. डॉट बॉल, निर्धाव बॉल. किरण चांगली गोलंदाजी करतायत. नो बॉल. चार धावांसाठी चौकार येतोय प्रतीक शिंदे फौजी यांच्या माध्यमातून. तेहतीस रन स्कोरबोर्ड वरती आहेत. संपूर्ण मॅच वरती वर्चस्व निर्माण करत असताना टीम पाहायला मिळते. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अराउंड विकेट साठी किरण आलेत. हा बॉल क्षेत्ररक्षक आहेत परंतु 4 धावांसाठी निघालाय. बाउंड्री लाईन मध्ये चौकार आणि 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जो संघ जिंकणारा संघ अर्थात दत्तकृपा 11 हा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. अगदी औपचारिकता शिल्लक आहे. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती विकेटचं पतन होत आहे आणि निश्चितपणे येणारे 365 दिवस या संघाचं सातत्यानं नावलौकिक केला जाईल. कारण ज्या पद्धतीनं दत्तकृपा 11 या टीमनं या संपूर्ण आजच्या मॅचेस मध्ये आणि मेगा फायनल मध्ये ग्रँड फिनाले मध्ये दत्तकृपा 11 चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन 2026 पर्व क्रमांक 3 नावावरती केलंय. दत्तकृपा 11 कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन संघ मालक अक्षय सपकाळ, आयकॉन प्लेअर अभय शिर्के. ओव्हरऑल टीम चॅम्पियन टीम राहिलेली आहे.
फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. 365 दिवस अगदी चौथ्या पर्वापर्यंत या